चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती विकास आलाय. मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. टीम योद्धा 11 पेनंबरे बारून या टीमने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम शिवरत्न स्पोर्ट किनरेवाडी या टीमला. 12 बॉलमध्ये करायचे आहेत आता 25 धावा. इथून पुढे मात्र प्रयत्न दमदार करावे लागतील. जर तुमचे प्रयत्न दमदार असतील तर यश देखील तुमचे दमदार राहील. परंतु इथे प्रयत्न कशा पद्धतीने होतील यावेळेस पहा. चांगला फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कॅच ओ यू टी आउट. शशी बाद होताना पाहायला मिळते. सातत्याने त्याच फटक्याची पुनरावृत्ती. आता मात्र या फलंदाजाला गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवलं. पहिल्या बॉलवरती शशी माघारी. आता मात्र संतोष शिरसाट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज. या फलंदाजामध्ये देखील क्षमता आहे. संतोष शिरसाट नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये येणार का, की वादळापूर्वी शांतता निर्माण केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून, हे येणाऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉलमध्ये करायचे आहेत 24 धावा. एक विकेट, एक निर्धाव चेंडू. मात्र या मॅचमध्ये रंगतदार आणि प्रेशर दबाव मात्र वाढवत जाते बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिरंगा स्पोर्ट शिरसटवाडी या टीम समोर. गोलंदाजीवरती विकास आलाय. 11 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता. यावेळेस 5 स्विंग एंड मिस. आता मात्र विकासने स्वतःचा विकास करायला सुरुवात केली आहे, कारण की त्यांना माहिती आहे समोरच्याचा विकास होऊ अथवा नव्हे, परंतु आपल्या नावाप्रमाणे आपल्या टीमचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथे आतापर्यंत 2 बॉल दमदार राहिलेत. यावेळेस पहा अगदी लेग स्टिकच्या वरून जाणारा बॉल डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. कुठेतरी वाटलं होतं की हा बॉल अगदी लेग साईडच्या बाहेर आहे की काय, कुठेतरी वाईट बॉल जातो की काय असं वाटलं होतं, परंतु पंच मात्र जर पाहिलं तर त्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला स्टिकच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 16 धावा. यावेळेस पहा फटका फसला की काय. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पकडली जाते कॅच आणि दुसरा धक्का टीम तिरंगा स्पोर्ट शिरसटवाडी या टीमला. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी धमाका होईल टीम तिरंगा स्पोर्ट या टीमचा, परंतु आता धमाका नाही तर इथे कुठेतरी बॅटिंग ऑर्डर बॅक टू बॅक 2 विकेट मात्र माघारी परतल्यात. आता नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये. आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये 24 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती 3 धावा. 8 चेंडू 24 धावा. 4 षटकार ही मॅच फिनिश करतील तर 4 डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा दबाव वाढवतील. पंचवीस धावांची अजून देखील गरज आहे. 8 चेंडू आणि 25 धावा.